खूप वर्षांपूर्वी एका दूरच्या देशात एक न्यायी आणि दयाळू राजा राहत होता. त्याचं राज्य समृद्ध होतं आणि त्याची प्रजा खूप आनंदी होती. या प्रिय राजाच्या 12 मुली होत्या आणि प्रत्येक मुलगी दुसरीपेक्षा अधिक सुंदर होती. सर्व 12 राजकन्या महालाच्या बागेत फुले तोडत, संगीत वाजवत आणि चित्र काढत. त्या सर्व सुसंस्कृत, दयाळू आणि गुणी होत्या. दिवसभर त्या आनंदात वेळ घालवत आणि संध्याकाळी लवकर आपल्या खोल्यात परत जात. पण त्यांचे वडील राजा बऱ्याच काळापासून दररोज सकाळी आपल्या मुलींमध्ये काहीतरी वेगळं पाहत होते. रात्री त्यांच्या खोल्या बंद केल्या जात असूनही सकाळी त्यांच्या बुटांची अवस्था फाटकी, झिजलेली आणि घाण झालेली असायची. त्यांचे वडील त्यांच्यासाठी नवे बूट आणून आणून थकले होते, कारण 12 राजकन्या काही दिवसातच नवीन बूटही झिजवून टाकत होत्या. राजा किंवा महालातील कोणीही या रहस्याचा उलगडा करूच शकत नव्हते. एके दिवशी राजाने आपल्या सल्लागारांना बोलवलं आणि विचारलं की हे रहस्य कसं सोडवावं. पण कोणीही उत्तर देऊ शकलं नाही. राजाला भीती वाटू लागली की त्यांच्या मुलींना काहीतरी अपाय होईल. शेवटी राजाने जाहीर केलं, जो कोणी या झिजलेल्या बुटांचे रहस्य उलगडून दाखवेल त्याला योग्य ते बक्षीस दिलं जाईल. ही बातमी संपूर्ण राज्यात पसरली. अनेक राजकुमार, श्रीमंत आणि धाडसी तरुण महालात आले. प्रत्येकाने 3 रात्री राजकन्यांच्या खोलीत घालवल्या, पण काहीही समजलं नाही. सकाळी ते दमून थकून उत्तर न देताच महालातून परत गेले. काही लोक म्हणत होते की राजकन्या रात्री कधी खोलीतून बाहेर पडतच नाहीत, तरीही बूट झिजलेले असतात. एके दिवशी एक धाडसी आणि हुशार सैनिकाने ही घोषणा ऐकली. त्याने महालात जाण्याचा निर्णय घेतला. रस्त्यात त्याची भेट एका म्हातारीशी झाली. तिने विचारलं, तो कुठे चाललाय? सैनिकाने तिला राजाच्या घोषणेबद्दल सगळं सांगितलं. त्याच्या चांगुलपणाकडे पाहून तिने त्याला एक जादूचा कोट दिला. हा कोट तुला अदृश्य करेल, पण लक्षात ठेव, प्रामाणिकपणा आणि संयमच तुला जिंकवतील, ती म्हणाली. सैनिकाने त्या म्हाताऱ्या बाईचे आभार मानले आणि महालात गेला. राजाने त्याचे उत्साहाने स्वागत केले आणि त्याला सगळे नियम सांगितले. त्याला 3 रात्री राजकन्यांच्या खोल्यांचं निरीक्षण करायचं होतं, पण जर तो ते रहस्य शोधू शकला नाही तर त्याला महाल सोडावा लागणार होता. रात्र झाली. सैनिक हळूच राजकन्यांच्या दाराजवळ वाट पाहू लागला. सगळं शांत होतं. कोणताच आवाज ऐकू येत नव्हता. मुली झोपल्यासारख्या वाटत होत्या, पण वेळ पुढे जात होती. जेव्हा महालातल्या घड्याळात मध्यरात्र झाली तेव्हा 12ही राजकन्या एकाच वेळी बिछाण्यातून उठल्या. त्यांनी चमचमणारे विणलेले सुंदर कपडे घातले होते. त्या हळूहळू चालत होत्या आणि कुजबुजत होत्या. राजकन्यांपैकी एक खोलीतील एका कोपऱ्याकडे गेली, ज्याबद्दल कोणालाच माहीत नव्हतं. तिथे एक गुप्त दरवाजा होता. तिने तो दरवाजा उघडला. दाराच्या मागून एक दगडी जिना खाली जात होता. सगळ्या बहिणी त्यांचे सुंदर गाऊन्स आणि नवीन बूट घालून एक एक करत जिन्यावरून खाली उतरू लागल्या. सैनिकाला हे पाहून त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. त्याला लगेच म्हाताऱ्या बाईने दिलेल्या कोटाची आठवण झाली. सैनिकाने हळूच तो कोट घातला आणि राजकन्यांच्या मागे गेला. त्यांच्याप्रमाणेच सैनिकही जिन्यावरून खाली उतरला. रस्त्याच्या शेवटी एक चमकदार जंगल त्यांची वाट पाहत होतं. त्या जंगलातील झाडं इतर झाडांपेक्षा खूप वेगळी होती. झाडांची पानं सोन्याची आणि फळं चांदीसारखी होती. 12 राजकन्या झाडांमधून शांतपणे चालत एका स्वच्छ सरोवराच्या काठावर पोहोचल्या. तो सैनिक अजूनही अदृश्यपणे त्यांच्या मागे येत होता. सरोवरात 12 नौका होत्या, काही मोत्यांनी सजवलेल्या तर काही जादुई दिव्यांनी चमकणाऱ्या. प्रत्येक नौकेत एक देखणा राजकुमार राजकन्यांची वाट पाहत होता. राजकन्या हसल्या आणि नौकांमध्ये चढल्या. सैनिक शांतपणे बोटीच्या मागच्या भागावर उडी मारून चढला. राजकुमारीला बोट नेहमीपेक्षा जड वाटली, पण तिने त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. बोटी सरोवराच्या दुसऱ्या काठाकडे सरकल्या. तिथे राजकुमार आणि राजकन्यांची एक भव्य स्फटिक महाल वाट पाहत होता. आतून मधुर संगीत ऐकू येत होतं आणि राजकुमार व राजकन्या आत जाण्यासाठी आतुर झाले होते.
तो सैनिक राजवाड्याने खूप प्रभावित झाला. राजकुमारींप्रमाणे तोही राजवाड्यात शिरला. राजवाड्याचा मेजवानी कक्ष रंगीबिरंगी आणि चमकणाऱ्या दगडांनी सजवला होता. भव्य झुंबरांच्या प्रकाशाने ती खोली इतकी उजळली होती की जणू दिवसा उजाडल्यासारखे वाटत होते. राजकन्या सकाळपर्यंत सभागृहात नाचत होत्या. सैनिक सर्व काही काळजीपूर्वक पाहत होता. दुसरी आणि तिसरी रात्रही त्याच प्रकारे गेली. आपण जे पाहिलं होतं ते राजाला कसं समजावून सांगावं याचा सैनिक विचार करू लागला. सर्वात आधी त्याने सोन्याची काही पाने घेतली. मग त्याने राजवाड्यातील एका अद्वितीय स्फटिकाचा ग्लास, जो इतरत्र कुठेही सापडत नव्हता, आपल्या पिशवीत ठेवला. तो राजासमोर पुरावा म्हणून सादर करू शकेल याचा त्याला विश्वास होता. तिसऱ्या सकाळी राजकन्या दगडी पायऱ्या चढून गुप्त दरवाजातून आपल्या खोल्यांमध्ये परतल्या. जणू काही घडलंच नाही अशा आविर्भावात त्या आपल्या पलंगावर आडव्या झाल्या. जुन्या बुटांचे रहस्य उलगडले असं वाटून सैनिक आनंदित झाला. तो लगेच राजाकडे गेला. त्याने 3 रात्रींमध्ये पाहिलेल्या प्रत्येक गोष्टीचं कोणतीही कसर न सोडता वर्णन केलं. सुरुवातीला राजाचा विश्वास बसला नाही. सैनिक खोटं बोलतोय असं त्याला वाटलं. त्याने विचारलं, तुझ्याकडे काही पुरावा आहे का, म्हणजे माझा विश्वास बसेल? त्याच क्षणी सैनिकाने आपल्या पिशवीतून सोन्याचं पान आणि स्फटिकाचा पेला राजाला दिला. राजाला आपलं आश्चर्य लपवता आलं नाही, कारण या देशात सोन्याची पाने असलेलं झाड नव्हतं आणि अशा स्फटिकांचे पेलेही नव्हते. राजाने सैनिकाची प्रशंसा केली. त्याने ताबडतोब आपल्या मुलींना बोलावलं. राजकन्यांना माहित होतं की जेव्हा त्या आपल्या वडीलधाऱ्यांपासून काही लपवतात तेव्हा अखेरीस सत्य उघडकीस येतच. म्हणून त्यांनी आपले वडील राजा यांना सांगितलं की त्यांचे बूट इतक्या लवकर का झिजतात. राजांनी आपल्या मुलींना सांगितलं की मजा करणे काही वाईट गोष्ट नाही, पण त्यांना भीती होती की त्यांचे रहस्य लपवल्यामुळे काहीतरी धोकादायक घडू शकेल. 12 राजकन्यांनी आपल्या वडिलांचं ऐकलं आणि त्यांची माफी मागितली. निसंशयपणे त्या सैनिकाच्या प्रामाणिकपणा, संयम आणि शौर्याने राजवाड्यातील प्रत्येकांची मने जिंकली. अगदी ज्येष्ठ राजकुमारीला सुद्धा त्या सैनिकाच्या शौर्याने इतकं प्रभावित केलं की ती त्याच्या प्रेमात पडली. हा प्रामाणिक सैनिक आपल्या मुलीसाठी योग्य आहे याची राजाला खात्री पटली आणि त्याने त्यांना लग्नाची परवानगी दिली. राजवाड्यात एक भव्य विवाह सोहळा पार पडला. हा आनंदाचा दिवस साजरा करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक आले. राजवाड्याच्या बागा फुलांनी सजवल्या होत्या आणि संगीतकार गाणी वाजवत होते. लग्नानंतर राज्यात कोणीही पुन्हा काहीच गुपित ठेवलं नाही. आणि अशा प्रकारे तो सैनिक आणि राजकुमारी हसत मुखाने, प्रामाणिकपणे आणि आनंदाने आपले आयुष्य जगू लागले.